प्राण म्हणजे वृंद आणि अपराध म्हणजे अगदी संग्रह. अपराध म्हणजे कुठला गुन्हा अनाधिकालचा आहे, तिचे नाव अविद्या. आणि अविद्या म्हणजे बुद्धिमध्ये भगवंताची न जाणीव होणं. म्हणजे काय का विद्या आणि ब्रह्मविद्या हा दोन शब्दाचा भावार्थ म्हणजे अध्यात्मशास्त्राची अविद्या ब्रह्मविद्या. अविद्याच्या नाशासाठी ब्रह्मविद्या प्रगट झाली. तुमच्या घरात अंधार होता, तुम्ही लाईट लावली, प्रकाशाला अंधार गेला. तुमचा अनुभव तुम्हाला रोजचाच आहे. मग ज्या प्रकाशाला अंधार निवृत्त होतो त्या ब्रह्मज्ञानाने देहभाव जातो. आधी व्याख्या ज्ञानाच्या अवघड आहे, पण आपल्याला समजत नाही आणि बुद्धी त्या मानाची होत नाही. आपले श्रवण भक्ती परिपूर्ण नाही आणि आपल्यामुळे परमार्थाची शक्ती नाही. आपल्या मान्य करावं लागतं. जे अध्ययन, जे अध्यापन, जे विवेचन, जे विवेक, ते वैराग्याचं ध्यान आपण नाही गोळा केलं. आपलं मन बेभान झालं, वैराग्यातून भिन्न राहिलं. वैराग्याविना ईश्वराची ओळख, ईश्वराचं सानिध्य, ईश्वराचं प्रेम, ईश्वराचं ऐक्य आणि ईश्वराच्या ठिकाणी बुद्धी राहत नाही आणि आपल्याला विवेक माहित. आत्मा आणि अनात्म्याची निवड करणारी बुद्धी जेव्हा अलग अलग करती दिसणाऱ्या दृश्याला अस्तित्वाची ओळख होती तिला. म्हणजे विवेकाच्या शक्तीतून मन अस्तित्वाकडे येतात, नास्तित्वाकडे. म्हणजे जे नाही ते नास्तित्व आणि जे आहे ते अस्तित्व. भाषा कळते अवघड अवघड बोलणं, सरळ श्लोक काढणं तुम्हाला येत पण नाही. विषय नाही आपला, सोडून द्या. पण सहज अध्यात्म काय आहे आणि अविद्या काय आहे, माझी बुद्धी कशी आहे, माझं आचरण काय आहे, माझा भाव काय बुद्धीचा, त्या भावावर डिपेंड आहे परमात्मा, आयुष्य आणि शेवटचा सार. लक्षात येते ना? तो आपला भाव आहे, त्याला स्वभाव म्हणतात. स्वभाव. मग स्वकडे भाव आहे, हा मोठ्याकडे भाव आहे. शब्दातूनच कळतं स्वभाव. स्वच्या ठिकाणी बुद्धीनं रममान होणं स्वभाव, स्वला ओळखणं खरा भाव, स्वपाशी थांबणं खरी भक्ती आणि स्वमध्ये रमणं खरं प्रेम आणि स्वमध्ये एकरूप होणं त्या मोक्षाचं ज्ञान. तो म्हणजे स्वरूप, तो म्हणजे परमात्मा, तो म्हणजे सुख आणि स्व म्हणजे आपलं रूप. आपलं रूप आणि त्या रूपापासून आपण दूर आहे, ह्याच्या जवळ आहे. मरणाऱ्या पदार्थावर आपलं लक्ष आहे, त्याच्यापाशी काही मिळत नाही तिथे लक्ष आहे, ते नाही तिथे लक्ष आहे. त्याच्यामध्ये सुख नाही ते तुम्ही लक्ष केंद्रित केले, पण जे तुमचं सुखरूप आहे ते तुम्हाला माहित नाही, तुम्ही करून नाही दिलं. म्हणजे अलक्षाला लक्षित करणं ब्रह्मज्ञान. हे माहित नाही त्याला माहित करून घेणं, अलक्षाला लक्षित करणं, त्याला म्हणायचं आपलं स्थान आपण पकडणं, आपल्या सुखात आपण येणं, आपला अध्यात्म आपण भोगणं, आपल्या सुखात आपण रमणं, देह भावातून अलग होणं, आत्मस्वरूपात विलीन होणं, परमात्म्याचं धन घेणं, ओबीचं जे ज्ञान बुद्धीत येणं,
आणि परमात्म्याची गुण बुद्धीनं ओळखणं आणि अधिष्ठानाकडं थांबणं, आत्मसौख्य भोगणं आणि संताची संगत भेटणं आणि संताचा जो आविर्भाव आहे तो आपल्या हृदयात उगवणं, त्याला म्हणतात सतसंगतीचं बळ म्हणजे मोक्ष आहे. सगळं घालतो आपण. तरी वाक्याच्या पोटी होती, आता शरीराचे पोट समुद्राचे पावसाने जेव्हा पोट्यामध्ये वाक्याच्या रचना करतो तो आता शब्दांना रचना वाणी ते कळत नाही, पण नंतर कळते की ह्याच्यासाठी बोलणं वाणीशी बोलते त्या हा. एक सांगू का, शक्तिपात म्हणतात. शक्तिपात ही त्यांची शक्ती तुमच्याकडे होती गुरूंची आणि पुढची परंपरा ज्ञानमय होती आणि जगामध्ये ते सौख्य नव्हतं आणि विद्याचं धन प्रत्येच्या हृदयात येतं आणि बुद्धीला आपलं दूर कळतं आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वराचं ज्ञान हृदयात फुलतं आणि मत भगवंतामध्ये फुलतं आणि स्वतः मी कोणी कळतं, अधिष्ठानाचं नातं मिळतं आणि संतांचं प्रभुत्व आपल्या हृदयामध्ये थांबतं आणि तेव्हा त्यांच्या शक्तिपाताचा प्रसंग येतो आणि शक्तिपाताविना मोक्ष कुणालाच होत नसतो. ते आपण कधी ऐकलं नाही ना भावी, ते आपल्या बुद्धीला कधी कळालंच नाही, त्या आयुष्यात कधी सुख मिळालंच नाही आणि सुख भेटण्यासाठी आपण खूप रडलो तगमगलो तरी सुख कोणी पदरात टाकत नाही, तर ते सुख सुख नसतं. आत्मसुख तुमचं असतं. आयुष्य चाललं तर तुम्हाला सुखाची चव नाही, ते पडायची वेळ आली तरी अज्ञान तुम्ही टाकलं नाही आणि तुमचा हात पांडुरंग आहे त्याच्या ठिकाणी तुमचं मन थांबलं नाही, तर तुमचं आयुष्य तुमच्या कामी आलं नाही. हा, आयुष्य सत्कारणी लावणं आणि अध्यात्माचे चिंतन होणं, ज्ञानाचे बैठक बसवणं, भक्तीचे रास पडणं, गीताची शक्ती घडणं, मुक्तीतून मुक्ती घेणं, संताचा प्रसाद घेणं, अविद्येची निवृत्ती होणं, स्वरूपाचा संग करणं, वेदातून बाहेर येणं, अविद्यामध्ये सहज जाणं आणि जीवनमुक्त होणं, हे त्या ईश्वराचे आशीर्वाद आहे म्हणून आपल्या संत देतात. ते होतो ते है ना. तसं आई सांगते अरे दे चिंगूला दे, पण न सांगतो देतो पोरग, त्या पोराला चिंगू माहिती नाही माहिती, सांगून त्याला थोडस मध्यम आहे, न सांगता देणं महान असलं तुम्ही देण्याचा अर्थ काय ना कसं संत देतात. हेच खरंय ते काय नाही उदाहरण आणि वस्तू ना, ज्या ठिकाणी माझ्या लेकराला त्रास आहे, ज्यात त्रुटी आहे तिथं आई पूर्ण करते. म्हणून एक्झाम्पल दे, फॉर एक्झाम्पल त्याच्यातून तुम्हाला इकडे जायचं, तुम्हाला ते नाही कळालं तर हे कळालं, म्हणून तुम्हाला तुमच्या अनुभवात सांगावं लागतं, मग तुम्हाला हे पडतं. कारण बुद्धिमान जे असतं आपलं, आपण भ्रमात जातो, अभिमानात थांबतो, ते वाहत राहतो, अविद्येसोबत रंगून जात, ब्रह्मविद्या लांब जाते, आयुष्य पाणी पाणी होतं आणि हातात शेवटी काय येतं, मी बेडवर पडल्यावर तुमचं कुठे नसतं, तुमच्या कष्टाला तुमच्या पैशाला महत्व आहे, तुमच्या अस्तित्वाला महत्व नाहीये आणि वेदामध्ये अस्तित्व प्रगट करणं हे आमचं काम. त्याशिवाय नाहीच मिळत नाही. तर अध्यात्मज्ञान ही काही असं कुणी द्यायचं आणि कुठेही द्यायचं आणि कुणी देऊ शकायचं नाही, सोडू शकतो. आणि अध्यात्माचे बोलते बसणारे संतच महत्व आहे, महाराज लोक नाही. डिफरन्स आहे. तुम्हाला लागतं वाईट ते तुमचा विषय आहे, वाईट नाहीच आहे त्याच्यात. कुणाला वाईटाला खराब वाटतं ना माझी वाणी, त्याच्यात माझा दोष नाही, तुम्ही दोषी.
दोष तुम्ही जाग करतात ना. हा चांगल्याला घाण लावायचीच ना तुम्ही. जाग करण्याचं भांडणे तुम्ही त्याला चांगलं म्हणतात ते तुमची दोष आहे, तुमचं पाप आहे, आमचं नाही. कारण आम्ही महात्मे ओळखले आणि महात्म्याने आम्हाला जीवन आयुष्य दिलंय आणि महात्म्याच्या पायापाशी आमचं मन राहिले. अधिकारी हो बेटा, अधिकारच पाहिजे. अधिकारी तुला नाही कसं काय चांगलं म्हणून आम्ही चांगलं असल्यावर म्हणावं ना. त्यानं जगाला काही द्यायसाठी रक्त आठवलं त्याला चांगलं म्हणू, त्यानं आयुष्य वेचलं त्याला बरं म्हणू, त्याच्या मुखातून अध्यात्म पेरलं त्याला बरं म्हणू, ज्यानं जगाचं दैन्य फेडलं त्याला आम्ही नमस्कार करू. ज्यानं आयुष्य फक्त जीवाची दुःख, जीवाचं कष्ट आणि जीवाचं प्रारब्ध थांबवतात संत बेटा. लक्षात घ्या तुम्ही, लक्षात घ्या. आम्हाला काही प्रत्यक्ष अशा गोष्टी बोलता येत नाही माझ्या आयुष्यात घडलेल्या. आणि जे चांगलं झालं ते सांगत नसतं कुणी. तोच पाहतात लोक. चांगले किंमत नाही जगतात, चांगलं कपाल बिलकुल नाही. आपण स्वयंपाक केला, पदार्थ 5 केले, चावी पुरून पोळी केली, एकच चुकलं, यात मीठ कम पडलं, यात मीठ कम, चांगलं झाले 5 बघ ना. बरोबर आहे ना. तसं असतं बेटा की त्याच्यापाशी काही देताच येत नाही, घेताच येत, त्याला घेताच येत फक्त. सांगते का त्याच्यापाशी वासना थांबलीच नाही. अध्यात्म आहे का त्याच्या बुद्धीला ओळी जगाच्या जीवाच्या हृदयाच्या कप्प्यात नेताच येत नाही. जगामध्ये जे नाना जीव रूप आहेत, असंख्य टक्करणे, असंख्य दुःखाने भागवले लोक आहेत, असंख्य अज्ञानामध्ये जन्माने मरणारे लोक आहेत, असंख्य भेदात जगणारे लोक आहेत, असंख्य उपाधीला चिटकणारे लोक आहेत, असंख्य अविद्येच्या अरण्यात भटकणारे लोक आहेत. त्यांच्या अविद्येच्या आरण्य जर तू कट करत असेल तर तू महात्मा, त्याचं तोंडे बघणार नाही तुझा. बोलते का त्यांच्यापाशी शक्ती आहे, तो महात्मा आहे. त्याच्यापाशी देण्याची ओढ आहे, तो महान आहे. त्याला फक्त घ्यायचं माहिती लुटारू, तो महात्मा आहे. महात्मा महान असतो, आत्मज्ञानाची शक्तीत असतो, वेदाच्या प्रवासात असतो, अभेदाच्या भक्तीत बुडतो, वेदाचं रहस्य बाहेर काढतो, जीवाचं दैन्य फेडतो, जगताचा भ्रम सोडवितो आणि आत्मलिंगाची गाठ काढतो आणि बुद्धीला भगवंत रूप करतो. वेदाचं ज्ञान बुद्धीमध्ये सहज पेरतो आणि जीवाला मोक्ष हातात देतो. तो महात्मा असतो. बापाचा बाप महात्मा नसतो. आपण कपडेच त्यातून कसं पाहिजे काय म्हणजे कमला आणि ओवी 120 आणि मला म्हणतात अजून प्रत्येक जीवाला एक बोध देतात. ते गोष्टी बोधाचं सामर्थ्य आहे आणि त्या बोधाचं सामर्थ्य अंतःकरणानं खेचून घेतलं ओवीचं तर ते बोध त्या मनाला प्रयोजन करतात आणि त्या बुद्धीला भगवंताचा स्पर्श आणून देतात. ते ओवीचं फल. अध्याय 15 ओवी 120 ते ओहटे नाचडे ऐसा परिपूर्णाची आवडे ओहटे नाचडे तो समुद्र जास्त होत नाही कमी होते. मोठी म्हणजे वाढणं, कडे म्हणजे वाढणं, मोठी म्हणजे कमी होणं. ऐसा परिपूर्णच आवडे पूर्ण आहे सदा. परी ते फुली जवळ उघडे मेघा नदीची. परी ते फुली जवळ उघडे मेघा नदीची. मेघ, नदी आणि समुद्र या तिघाचा संबंध चालूच आहे. म्हणून तुम्हाला कमी जास्त वाटतं. जेव्हा वाफ होते
समुद्राचं पाणी जरासं कमी होतं. पण ते पाणी वेगात असतात ना, कुठं कमी झालं? कमी झालं. मग इथला तिथं गेलं तर त्याचा फरक पडला नाही त्याला. समुद्रातला का? समुद्रातला का? मग ते पाणी तिथं आहे, त्याचा परमात्मा इथं आहे. कळालं? तिथलं पाणी वाफेनं ढगात गेलं, आकाशात ढग दिसायले, ते पाणी नद्या, गंगा, विहिरी, तलावात पडलं. मग ते ढगातलं पाणी समुद्रात नव्हतं का? हा, मग त्या गंगेत पडताना बी समुद्रातच पाणी, गंगेत वाहताना बी समुद्रातच पाणी, आणि ती गंगा मिळताना बी समुद्रातच पाणी. कुठं गंगा, कुठं मेघ, कुठं नदी, कुठं जीव, कुठं शिव, कुठं जगत, कुठं बुद्धी, कुठं वृत्ती, कुठं अंतःकरण. समजायला नको भावी? तिला म्हणतात दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत आणि गृहकरण आणि अंतःकरणातल्या परमेश्वराची जाणीव घेणं आणि देहपदाचा बुद्धीने त्याग करणं, आत्मस्वरूपाचा अहंकार धरणं, मी ब्रह्म हे साक्षात्कार होणं आणि त्या पदावर बुद्धीनं राहणं आणि अब्रह्मैक्य करून त्या सुखाची जाणीव होणं आणि व्यवहाराचा बाद करून आत्मसौख्य घेणं, त्याला म्हणतात गोगीचा अध्यात्माचं खरं फळ. भाभी ऐकू नका नसतं. आणि आत्मदर्शन म्हणजे आजचं नाही, पण आत्मदर्शन जे संतांच्या बोधाच्या माध्यमातून प्रत्येक जीव जागृत होतो आणि क्रोधातून बाहेर येतो, अज्ञानाचा अंधार निवृत्त होतो आणि आत्मसाक्षात्कारामध्ये त्या सुखाचा अनुभव जागा होतो. पण ते सुख म्हणजे आत्मसुख असतं, ते देहाचा संबंध नसतो, ज्ञानी महात्मा त्या स्पर्शात असतो. तुम्हाला ते माहित नसतं म्हणून त्याच्याकडे तुम्ही बोट दाखवत असत. महात्मा त्या सुखात आहे, केलेला व्यवहार त्याच्यात नाही. तो व्यवहार तरी झाला तर स्पर्श नाही त्याला. आणि कशाला तो बाहेर तुमच्या जगताचे डाग कशाला अंगावर घेईल? रेनकोट मध्ये फिरणारा पाऊस लागत नाही, तसा महात्मा रेनकोट मध्ये. रेनकोट मध्ये पाऊस शेवत नाही आणि महात्माला जगत भास होत नाही. राम कृष्ण. माऊली म्हणजे काही नुसतं वाचायचं का बेटा? माऊली म्हणजे आत्मस्थिती देण्याची खरंच सुखाची सावली. माऊलीच्या ज्ञानामध्ये जेव्हा सुख बुद्धी भोगते तर माऊलीच बनते, नाही का? माऊली म्हणजे आत्मस्वरूप, माऊली म्हणजे अधिष्ठान, आनंदाचं अधिष्ठान, माऊली म्हणजे आत्मत्वाचं स्थान, माऊली म्हणजे व्यापकाचं स्थान. मलाही जावं लागली. फुली परी ते फुली जवळ उघडे, त्या समुद्राचा आणि नदीचा संबंध बरोबर होते तो सगळं चालणारच आहे ना. आणि समुद्राची वाफ तर मेघ घेणारच ना. फुली तवन जवळ घडे मेघा नदीची, मेघाचा आणि नदीचा संबंध आहे तोपर्यंत तुम्हाला ओहोट्याने चढे वाटतच आहे. पण ज्याला मेघामध्ये समुद्र आहे, नदीमध्ये समुद्र आहे, त्याला ओहोटे नाही, चढे नाही. त्याला प्रत्येक शिवामध्ये तोच आहे, जीवामध्ये तोच आहे, जगतामध्ये तोच आहे. हे त्यांच्या बुद्धीला जाणलं, त्याला चौक तोच आहे. त्याला कमी बी नाही, जास्त बी नाही, तो परिपूर्णच आहे. टीपच असतं एवढं, तुम्हाला उघडत नाही का? उकळू शकत नाही तुम्हाला. हे व्यासपीठ उघडता काय सांगतात होता मी ते फुली नव जव घडे मेघा नदीची. मग तुम्हाला कुठे उकळते भाषा? व्यासपीठ उकळते का? आम्हाला पण नसतं इथं, आम्हाला पण नाही कळत. हा, खूप वेळ झाला आता का 15 वाजता वाचत नाही का?
ज्याच्यामध्ये पाणी, मेघात पाणी आहे, ढगात, गंगेत पाणी आहे, नदीत पाणी आहे, विहिरीत पाणी आहे, तलावात पाणी आहे, पण ते सगळं पाणी समुद्र आहे, सगळीकडे तोच आहे. मग तुम्ही जग का म्हणता? नदी म्हणलात, गंगा म्हणलात, तलाव म्हणलात, विहीर म्हणलात, हे उपाधीला नाव आहे. उपरीला नाव नसतं, कारण तो एकच असतो, सगळ्यामध्ये व्यापक असतो, तो परमात्मा असतो, ते माझं रूप असतं, ते स्वरूप नसतं, ते भाव हा मन असतं, कारण अज्ञान अंतःकरणात घुसतं. तेव्हा मनाचा बदल होतो आणि दुःख भोगावं लागतं, सुख पदरातून जातं आणि महात्म्याचं जेव्हा नातं तयार होतं तेव्हा मन त्या ईश्वराचं होतं आणि होता होता त्याची जाणीव होऊ लागती ते ज्ञानानं, त्याचं ऐक्य होतं महावाक्यानं, त्याचा बोध मिळतो वेदानं आणि तो कळतो संत संगानं. त्याची किती चिंतन भावेच्या हाताने एक एक वाक्य अमृत आहे. मला बरोबर कोणतरी बोलला फोन मध्ये, माई की तुम्ही भेदाबद्दल 1 तास बोलले, ओवी झाली. ओके, गीता गीता अलंकार नाव आहे नेश्वरी. गीतेचं प्रबोधन मनावर होईना, बुद्धीला ब्रह्मभाव येईना, जगताचं अज्ञान जाईना, भगवंताला गीता देऊन फायदा होईना, म्हणून ओवी द्यायला पुन्हा भगवंत माऊलीच्या रूपाने आले. आता माऊलीची ओवी कळाली म्हणून गुरुजी आले आणि पुन्हा गुरुजीनं पुन्हा आम्हाला सांगून दिलं. मग थांबलं का चिंतन? थांबलं का ओवीचं धन? हे पण कळाय आम्हाला सांगायला नको वाटते, सांगावं लागतं जबरदस्तीनं. प्रगट करायला कस काय समजत? आता तुम्ही कसं पुली न जवळ घडे त्याची पुली तिथेच मी काय घाण नदीची पाणी घाण हे तुमच्या नदीचं आता पण नसतं. नाही नाही ते फक्त पॉइंट नुसतं आम्ही करतो, ते पॉइंट घ्यायचे आणि जो सिद्धांत दृष्टांत निवडायचा आणि माऊलीचं मनगत बुद्धीला द्यायचं. सहज सगळ्या बुद्धींना नाना बुद्धी आहेत ना, अंतःकरण नाना आहेत, पण तो एक आहे. पण नाना ठिकाणी असतो, आपण एका ठिकाणी कुठं असतो? नानाकडेच हा, अंतःकरण नाना आहे, पण ते चैतन्य एक आहे. अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य म्हणजे जीवाची व्याख्याच आहे. नाना अंतःकरणामध्ये त्याचंच अधिष्ठान आहे आणि त्याचाच आम्हाला अभिमान आहे, त्याची आम्हाला जाण आहे, ते ब्रह्मगुण आहे आणि त्याची आम्हाला प्रत्यक्ष जाण आहे. तो महान आहे. त्याला म्हणतात सूक्ष्मता. अध्यात्माची हृदयामध्ये असलेली सूक्ष्मता वेदांताची ही खरी मांडणी आहे. वेद म्हणजे काय? ते परमात्म्याच्या शक्तीला प्रगट करणारी ओवी, त्या परमात्म्याच्या शक्तीला प्रगट करून देणारी ओवी, त्याचं नाव आहे. त्याचं नाव गीता. त्याचं नाव काय? तुम्ही म्हणा भागवत, म्हणा रामायण, म्हणा सगळे, तुम्हाला त्याचं नाव टिमटिम वाटतं, आम्हाला काहीच वाटत नाही. आम्ही आमच्या स्थानामध्ये मगर मस्त प्राप्त केली. काय गरज आहे? एक गहू प्रकार बहु, एक गहू प्रकार बहु, त्याचाच मैदा, त्याचाच रवा, त्याचीच कणिक, त्याचाच भरडा, त्याचाच दलिया आणि त्याचीच गव्हाची खीर अपोट. तो बदलला. मग त्याची जे नाना रूप झाले जगतात अवतारात, मग तो एकच आहे ना बाबा. आम्ही अनेकानं बघतो विभिचारी भक्ती, एकानं बघतो अविचारी भक्ती. एक परमात्मा असतो ही खरी मुक्ती, त्याचं माझं सानिध्य आहे ही भक्ती आणि त्याचं माझं ऐक्य आहे ही ज्ञानाची शक्ती. वेदाचा पाया म्हणजे काय? वेदाचं चिंतन म्हणजे काय? पाठात या गुरुजीच्या मग कळल. आणि आता राहिले वेळ सांगणारे वा 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 वा, यावंच वाटत नाही, नसतच. मी मुलं आता उद्यापासून बाबाकडून जाते. 15 वाजताची स्पीड वाढवायची मॅडम. पदांची बैठक बसून देणारे
ईश्वर असतात, तो भगवंत बुद्धी देतो आणि तोच तिथून येऊन बोलतो आम्हाला येतो होय मी तुम्हाला म्हणते आमची गाडी कोण विचार कबूल करत नाही मी आमच्या नाही त्यांची गाडी टायरला ते सगळे बंद केले ते विचारसागर परिपक्व होतो आणि बुद्धीला परमात्म्याचा आरसा दिसतो समोर. सगळा तोच आहे, हा आरसा आहे वेद. मी नाहीच आहे, हा बोध आहे. तोच आहे, हा वेद आहे. त्याची अनुभूती हा मोक्ष आहे. त्याचं सौख्य हे ऐश्वर आहे जगतात ईश्वराचं. संपूर्ण जाते अंतर्मुख मनाला होता येते, वेदांताची मांडणी सांगता येते, बुद्धीला बैठक बसवता येते, ओवीची स्थिती मनाला होती. कदापि नाही. टकटक बोलून झालं का? अध्यात्माचे बैठक ओवीचं जे निजधान माऊलीनं 750 वर्षापूर्वी ज्या शब्दामध्ये जे स्वारस्य जपवलं होतं ते आता बोधानं बाहेर काढणं आणि प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये भरणं आणि त्यांचं अंतःकरण ज्ञानमय करणं आणि इंद्रियाचं भान जाणं, तिथे अविद्येची घाण धुणं आणि परमेश्वराचं दर्शन देणं, याला म्हणतात वेदांताचा पाठ. तुझं सगळं सपाट आहे का? बस खाली बस. सगळं माहिती आहे आम्हाला. आपण नाही भेट कुणाला. येऊ डर नाही का? नाही काही ते सुद्धा असेल ते आमचा अशी बैठक बसून दे, तुझ्या पायाचं तीर्थ घ्यायला येतो आम्ही. कुठं बी पायात आम्ही घेतो. आम्ही बैठकच नाही. अध्यात्म ज्ञान द्यायची चालच नाही. जगताचा उद्धार करायचा तो अलीकडचा वैरंग आहे. करतात तुम्ही बसतात माहिती मला. ते म्हणतात काय करते बायका तुम्ही छान आहेत बाबा बाबा बाबा. मग काय करते सांगते तुला काय करते ते. वैरंगाचा बाजार म्हणते. अंतरंगाचं दुकान नाही, वेदांताची धन नाही आणि ओवीचं ज्ञान नाही, चिंतनाची बैठक नाही आणि चिन्मय त्याचा देवाला बी नाही. काय का चिन्मय त्याच्यापासून असं तर बरोबर पांगी आणि असं तर तुला नमस्कार बाप्पा. त्याच्यापाशी आहे त्याला साष्टांग दंडवत सर्वच आपली. त्याच्या चरणाला लाखो नमस्कार आमचा. पण नाही म्हणून बोलावं लागतं. कारण ज्ञानाची बैठक मजबूत करणार अधिष्ठान व्यासपीठ महान असतं. तिथं सरस्वतीचं अधिष्ठान असतं, वेदाचं तिथं भान असतं, आत्मत्वाची जाण असती. ते व्यासपीठ जगात महान असतं. तिथं त्रिलोक्याचं ज्ञान असतं. तर स्वतः स्वयंभू भगवान असतो आणि जीवाला पण तो भगवान करतो. तो महान असतो, तो महात्मा असतो. तिथं वेदाचा पाऊस असतो आणि तिथं त्या जीवाला त्या ईश्वराची ओळख असते. जगाची ओळख नसते बेटा. हा बांधा बांधी पाडा पाडी नसते आमच्यापाशी. ते बांधणं पाडणं तुमचं काम आणि त्याच्या लोकांचं. पण ज्ञानाचा बंगला बांधणं माऊलीचं काम. बरोबर आहे ना? यामुळे मी युट्यूब बघते, मुलाखती ऐकते. तुम्हाला व्हिडिओ दिसते येणे नाही मी. मी बातम्या फातम्याकडे बघते. काहीतरी जगात काय चालू कळावं लागतंय. आता ऐका एक मिनिट. आता ओवी नंबर 121. ऐसे या रुखाची होणे जाणे, ऐसे या रुखाचे होणे जाणे. समुद्राचा पाऊस गंगेकडे जाताना गंगा समुद्रात येते, तसा रुखाचं येणं फोडणं फांट्या येणं मोडणं. तसे रुखाचे होणे जाणे. रुख म्हणजे संसारूपी वृक्ष, रुख म्हणजे झाड. संसारूपी झाड हे नाही बरं का. आता मी गेले बसले होते त्या झाडात. ऐसिया रुखाचे होणे जाणे न तर्क होण्याचे वाहिलेपणे. म्हणून या ते लोक म्हणे अव्यय. म्हणे म्हणून या ते लोक म्हणे अव्यय. म्हणून समुद्रातलं पाणी आटलं, ओहोटी भरती का जेवढी
त्याचं पाणी तिकडे, त्याचं पोरगा अमेरिकेत आहे, पण त्याच ओटे ना चढे म्हणून अव्यय म्हणतात त्याला. अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ अक्षरेवचा. त्याला अव्यय म्हणू नका, त्याचा वेळच होत नाही. हा संसार वृक्ष माझा आहे आणि तो मी आहे. माझ्याकडून अशी उत्पत्ती आहे आणि सगळा म्हणजे मी आहे. मी वर्तमान आहे, दिसतं माझं रूप आहे. नामरूपात मी आलो, नामरूपानं मी नटलो. अधिष्ठान तिथं मिटलं, तिथंच माझ्या सोबत आहे. माझं रूप कधी मी सोडलं नाही. जगत जरी घडलं तर माझ्यात विकार घडला नाही. मी रूपाने प्रगट झालो तर माझ्यामध्ये विकार होत नाही. मी जगत रूपाने झालो तर मी निर्विकार राहतो. नामरूप हे तिचं असतं, तिला मी जवळ घेतो. अधिष्ठान आम्ही दोघं एकत्र होतो. ब्रह्ममायेचा संबंध होतो. जगताची उत्पत्ती होती, जीवाची सृष्टी होती, कर्माला आरंभ होतो, प्रारब्ध सुरू होतं. तेव्हा मला जगत रूपाने नटावं लागतं. जगताचं पालन करताना उपाधी द्यावं लागतं. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश म्हणावं लागतं आणि जगताचं कर्म त्या जीवाला सन्मुख आणावं लागतं. जरी मी जगताचं कर्म सन्मुख आणलं, सृष्टीचं जरी पालन केलं, सृष्टीचं जरी उत्पत्ती केली, तरी माझ्या स्वरूपाची संपत्ती मी नाही सोडली. कारण मी नित्य मुक्त परमात्मा आहे, मी अज आहे, मी नित्य आहे. व्यवहार जरी केला तर निर्व्यापार, निर्व्यवहार, निर्विकार मी आहे, मी अज आहे. मी ब्रह्मा विष्णू महेश जरी झालो तर माझं मूळ पद गेलं नाही. मी उपाधी जरी आलो तर मी उपाधीला शिवलो नाही. मी व्यवहार जरी केला, जगत मला माहित नाही आणि नामरूपात आलो, अधिष्ठान मी सोडलं नाही. असा मी अव्यय रूप परमात्मा अधिष्ठान चैतन्य घन परमात्मा आहे. वर्षापासून चिंतन करते मी, त्याच्यात अभिमान नाही, वास्तविकता आहे. पण ही विचारधारा आली नव्हती. ही बैठक आत्ताचा वेळच होता आधी, म्हणजे कसं तुम्ही ब्रह्मसत्र सतत आत्मचिंतन आणि आताच बोलले तुम्हाला शेवटचं ब्रह्मा विष्णू महेश तुफान होते. ते तुफान खूप सुंदर होतं. ते इथं बसल्या बसल्या समाधी लागली म्हणतात आणि ब्राह्मी स्थिती त्याला परमेश्वराची त्या ठिकाणी आगमन म्हणतात. तो येतो आणि त्या बुद्धीला त्याची जाणीव होती. बुद्धी त्याच्यामध्ये एकरूप होती. त्याला म्हणतात ज्ञानाची स्थिती, सुखाची प्राप्ती, वेदाची उत्तम गती, परमात्म्याची प्रतीती. त्याला म्हणतात मोक्षाची स्थिती. आणि हे घडलं ब्रह्मसत्रामुळे. आता वाणीची पुढची बोलतीये त्या अध्ययनामुळे, तपश्चर्येमुळे. सिद्धपीठामध्ये सगळं चिखल होता ओलं. आधी बायका पाहून टाकलं ना, पुन्हा आम्ही समुद्र गंगेकडे मेघाच्या द्वारे जातो, पुन्हा समुद्र नदीच्या द्वारे आतच येतो. पण नदी म्हणजेच समुद्र आहे, तसं हे रुख म्हणजेच मी आहे. होणे जाणं हे भ्रम आहे आणि रुख म्हणजे वृक्ष मी आहे. मीच प्रगट केलाय आणि मीच फांदी पाडतो आणि मीच फांदी उगवतो. हे कळत नाही बेटा आपल्याला. मी 15 वर्षाचं चिंतन झालं नाही, माझं 10 वर्षाचा जातो. आता मी मुलं पुरुषोत्तम योग कसा मांडू, म्हणजे आम्हाला पण भीती वाटते नाही. म्हणजे काय सांगायचं, कसं बोलायचं. आणि तुम्हाला जर नाही सांग, तुम्ही ऐकता का उद्या? आधी 60,000 लोक ऐकतात, तेवढे का सांगा ना. त्या लोकांना ह्या चिंतनाच्या माध्यमातून हे ज्ञानाचा अक्षर भोगता येईल म्हणून ते माझे उडे पाहतात. गुजगुज पाहते का, त्याला का भेजा नाही ते बघत नसतं आमचं. त्याला भेजा है तो इधर आते, त्याला भज्जा है तो संसार की तरफ जाते. भेजान भज्जा माझा कळलेला. आम्ही तरी आता चिंतनात आई आमची होणे जाणे न तर्क होतेची वाहिले पडे म्हणून या ते लोक म्हणे अव्यय. हे तर्काला हे तर्क लावू नका. पिंपळाचे, अश्वत्थाचे, वेळी आहे, या अव्यय आहे. वेळ नाही ह्याचा. कसं बोलला तुम्ही याला? अव्यय कसं का म्हणतात? ते पडायली फांदी यायली, पडायली यायली. मग अव्यय पुरुष कसं म्हणतात त्याला? वेळ व्हायला. मग तुम्हाला मी सांगतो कसा वृक्ष आहे. पण माऊलीच आहे, बोध वेदाचा आहे, सुख स्वरूपाच आहे आणि जाणीवच्या तत्वाची होती ह्या ओळीतून. ओके, आता ऐका. ऐसे या रुखाचे होणे जाणे, रुखाचे म्हणजे वृक्षाचे होणे जाणे न तर्क होतेच वाहिलेपणे. बरोबर आहे. कसा नदीचा प्रवाह वाहतो,
तो वाहिलेलं पाणी एका ठिकाणी राहते का? आपल्याला तर तेच पाणी का? पाणी वाहताना पहिली मंडळ घेऊन पिताना दुसरं पाणी पाहताना ते वाहून गेलं. ते पाणी का तसा ते पाणीला खरं आहे का? तो प्रवाह रूपाने वाहत चाललाय, त्याचा विनाश व्हायलाय आणि असाच वाहत जाणार आहे. तो खरा नाही, तू त्याला अव्यय म्हणतो, व्यय म्हणतोस. तो व्यय होणार आहे, अव्यय नाही. बघा, न तर्के होतेची, तर्के न होतेची वाहिलेपणे. हे अनादि वृक्ष प्रवाह रूपाने वाहतोय, संसार वृक्ष. म्हणून या ते लोक म्हणे अव्यय. त्याला काय म्हणले लोक? अव्यय. म्हणजे याचा वेळच होत नाही, नाशच होत नाही. पण हे प्रवाह रूपाने नाशाकडे चाललाय, म्हणून त्याला अव्यय म्हणू नका. त्याचा प्रवाह रूपाने व्ययच आहे. संसार वृक्ष असाच आहे. ज्याला कळत तो माझ्यात आहे, ज्याला न कळत नाही ते जगात आहे. भ्रमात काही असं करणं म्हणजे आयुष्याचं धन. हे करणं महत्वाचं. संवाद झाले, आपण थांब. हे करू असताना थांब. एरवी दान सोळ पुरुष वेचकपणाचे संचक. एरवी दान सोळ पुरुष वेचकपणेचे संचक. तैसा अव्यय ही हा रूप अव्यय हो गमे. एखादा दान पुरुष दान धर्म करतो, पण त्या दानाच्या माध्यमातून त्याच्यापाशी किती साठा गोळा होतो त्याला माहितच नाही. तसा हा त्याचा वेळ होतो, पण ते तसा पुन्हा असा तसाच शिल्लक राहतो. जर दान दिलं त्याच्या 1000 पट तुम्हाला देव देतो. मग दान सुरू पुरुष देताना दिल्यासारखा वास्तवेच, पण त्याच्यापाशी संचयच करत असतो तो. काय उदाहरण आहे? दानाच्या रूपानं तो साठाच करतोय, त्याच कमी होत नाही. हे दानाचं महत्व आहे. विज्ञान दान आहे, ते साठा वाढणारच आहे. तैसा वेळ ही हा रूप अव्ययोगमे. हा ज्याचा नाश व्हायला त्याला अव्यय कसं म्हणतात? तसं ते देणारा दान देऊन त्याचं कमी व्हायला, कमी नाही वाढायला. तसं हा वेळ झाड वाढायला तुम्ही वेळ कसं म्हणतात? अव्यय. तुम्ही हा दान देणारा पुरुषाचं धन वेचकपणे त्याचं कमी झालं का? त्याच्या दानाच्या रूपाने देव त्याला आधीच द्यायला त्याच्या पुण्यानं. तसा हा प्रवाह रूपानं जरी दिसायला तरी तो वाढायच राहणं. त्याचा नाशाकडे चाललाच आहे. अव्यय कुठे? त्याची वाढच आहे. त्या दान देणाऱ्या पुरुषाच्या धनाची वाढ आहे, संसार वृक्षाची वाढच आहे. प्रवाह रूपानं नाशाकडे चाललाय, नवीन वाढायला, नाश व्हायला, वाढायला, नाश व्हायला, वाढायला. कुठं कुठे वेळच नाश होते ते बघा. असंच आहे. मला उदाहरण समजून घ्या. माझ्या सिद्धांतावर या. याच्यावर थोडं उद्या बोलू. पूर्ण होई लागली नाही. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव. लय सुंदर गाथा. सुखात भगवा कल्याण